नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आपण गणपतीच्या प्रसादांची सिरीज घेऊन आलेलो आहे. रोज माझे गोडाचे वेगवेगळे पदार्थ दाखवून झालेले आहेत प्रसादाचे. पण आज जी मी प्रसादाची रेसिपी दाखवणार आहे ना, ती अतिशय झणझणीत, खमंग, तिखट अशी आहे. दरवर्षी आमच्या कॉलनीमध्ये गणपतीला सकाळ संध्याकाळी प्रसाद असतोय, गोडाचा असतोय. पण सगळी जण त्यातून सुद्धा एका प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतात आणि तो प्रसाद घेऊन येतात रतनवहिनी. अतिशय खमंग, चविष्ट असं हरभऱ्याची उसळ घेऊन येतात. त्या इतकी झणझणीत आणि छान असते की सगळी जण खुश होऊन जातात. रतनवहिनींच्याच पद्धतीनं तो प्रसाद कसा करायचा ते आता आपण बघूया. एक फुलपात्र हरभरे मी ना भिजत घातले होते रात्रभर. आता ते मस्त असे भिजलेले आहेत. आपण ना कुकरला 2-3 शिट्या देऊन शिजवून घ्यायचे. हरभरे बुडतील इतकं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. आता आपण कुकरला 2-3 शिट्या काढून घेऊया. हरभरे शिजूपर्यंत ना आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. त्यासाठी मी ह्या मिरच्या घेतल्यात, लवंगी मिरच्या आहेत तिखट. पण हा प्रसाद आहे ना, हा तिखट आणि झणझणीतच असतोय, त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतल्यात. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्त्याची एक 4-5 पानं, कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं. हे सगळं मिक्सरला वाटून काढायचं. आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे मस्त असं. आता ते काढून ठेवूया आपण. कुकर थंड झालेला आहे आपला आणि आता मी उघडून बघते. हरभरे शिजलेत, हे बघा मस्त असे शिजलेत. आता आपण ही कढई गरम करायला ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची उसळ करून घ्यायची. त्यासाठी फोडणीसाठी मी आधी तेल घेते कढईमध्ये. साधारण 1-1.5 पळी घ्यायचं तेल. फोडणीला सुरुवातीला आपण मोहरी घालूया, त्याच्यानंतर जिरे, त्याच्यानंतर कढीपत्ता, थोडेसे तीळ घालायचे फोडणीत आपल्याला. त्यानंतर हिंग, थोडीशी हळद घालायची आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ना आपण, ते घालून घ्यायचं. छान असं मिक्स करायचं. आधी हरभरे घालून घेऊया ह्याच्यात आणि हरभरे परततच ना आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं. आता मी हरभरे परतायला चालू करते आणि मी गॅस ना बारीकच ठेवला होता, कारण ही फोडणी आहे ना ही करपू नये म्हणून. बारीक गॅसवर आरामात अगदी आता आपल्याला हे भाजून घ्यायचे. कोथिंबीर आणि खोबरं आहे ना ते ह्याच्यात पण घालून परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. त्यानंतर थोडीशी जिरापूड घालायची आहे. तिखट आहे झणझणीत, त्यामुळं थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ, कारण आपण शिजवताना थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं बघूनच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे परत एकदा. आता हे मिक्स करूया. प्रसादाची ही उसळ आपली तयार झालेली आहे. आता ही मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालायचं. अशा पद्धतीनं झणझणीत अशी प्रसादाची उसळ आपली तयार झालेली आहे. ही प्रसादाची उसळ आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं याचा वापर मी केलेला नाहीये. जर तुम्ही घरी स्वतःसाठी करून खाणार असाल ना, तर नक्कीच त्यामध्ये ते सगळं घालून करू शकता. पण हे प्रसादाचं आहे त्यामुळे ते स्किप केलेलं आहे. पण तरी सुद्धा ही उसळ अतिशय रुचकर होते, खमंग आणि एकदम छान झणझणीत अशी. ही करून बघा तुम्ही ह्यावेळेला गणपतीला आणि मस्त मस्त असे कमेंट्स मला द्या. थँक्यू.